आज या पंचायत समिती माळशिरस कार्यालयासमोर चांदापुरी जिल्हा परिषद शाळा सुळवस्ती या ठिकाणी 3 ऑक्टोबर 2025 पासून एकही शिक्षक त्या शाळेमध्ये नाहीये। या ग्रामस्थांनी बऱ्याच वेळा पंचायत समितीला किंवा इतरांना फोन वगैरे केले, परंतु त्यांची अद्यापर्यंत 1-2-3 महिने झालं कुणीही दखल घेतलेली नाही। या संदर्भात या शिक्षकांचा एकच मुद्दा आहे की आम्हाला मुलांच्या पालकांचा एकच मुद्दा आहे की आम्हाला बाबा या ठिकाणी परमनंट शिक्षक त्या शाळेला द्यावा आणि मुलंही स्वतः शाळेत जातात आणि शाळेतून घरी येत आहेत। कारण खऱ्या अर्थानं या मुलांचा जो संविधानिक हक्क आहे शिक्षणाचा तो त्यांना हक्क देण्यापासून खऱ्या अर्थानं शासन कुठेतरी त्यांची जबाबदारी नाकारतंय का? आज या पालकांना पंचायत समितीमध्ये त्यांच्या मुलांना या ठिकाणी शाळेला घेऊन आलेले आहेत, परंतु इथल्या कुठल्याच अधिकाऱ्यांनी त्यांची दखल घेतलेली नाही। तर या संदर्भात या मुलांनी इथं शाळा भरवलेली आहे। आदरणीय शिवसाहेबांनी याची दखल घ्यावी आणि दखल घेऊन तात्काळ या चांदापुरी जिल्हा परिषद शाळा सुळवस्ती या ठिकाणी कायमस्वरूपी शिक्षक द्यावा, एवढीच या ठिकाणी चांदापुरीच्या ग्रामस्थांच्या वतीने मी क्रांतिकारी संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष गणेश भोसले या ठिकाणी या प्रसार माध्यमांच्या वतीनं मागणी करतोय। आणि तसंच आमचं या ठिकाणी जे बेमुदत धरणे आंदोलन आहे, हे धरणे आंदोलन असं आहे की नियमानुसार कारवाई झाली पाहिजे। या ठिकाणी जे अवैध प्रकार बेकायदेशीर ज्या घटना झालेल्या आहेत, तत्कालीन जे चौधरी ग्रामसेवक होते त्यांनी जी अनियमितता केलेली आहे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंदर्भातचे निर्देश BDO साहेबांनी त्या ठिकाणी अधिकारी नियुक्त करावा या संदर्भातचा विषय आहे। तर ही सर्वजण इथं संविधानिक मार्गाने न्याय मागायसाठी आम्ही आलेलो आहे, परंतु या ठिकाणी कोणीही आमची दखल घेतलेली नाही। आम्ही 1 तास 1.5 तास झालं सगळी मिळून घोषणा देतोय, परंतु कुठलाही अधिकारी आमची दखल घ्यायला आला नाही। जोपर्यंत शिक्षक मिळणार नाही आणि जोपर्यंत आमच्याही ज्या आंदोलनाच्या अनुषंगाने त्या चौधरी ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करायचा निर्देश मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही सगळी आमची शाळा इथंच भरणार आहे। या ठिकाणी एवढंच मी बोलतो। जय भीम, जय लहुजी, जय शिवराय।